माणुसकीचा हात. हिंगणघाट येथील पीडित गेडाम कुटुंबाला भोई समाज सेवा संस्थेकडून आर्थिक मदत. कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला समाजातील दानशूर हातांनी मोठा आधार दिला आहे. वणा नदीत मासेमारी करताना अपघाती निधन झालेल्या स्वर्गीय गजानन गेडाम यांच्या कुटुंबाला भोई समाज सेवा सहाय्य आर्थिक मदत संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. नेमकी घटना काय? हिंगणघाट येथील संत कबीर वार्डात राहणारे गजानन संभाजी गेडाम 42 हे गेल्या 28 ऑक्टोबर 2025 रोजी वणा नदीत मासोळी पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असतानाच त्यांना अचानक फिट आली आणि पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गजानन यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. पाहणी अन तातडीचा निर्णय. या घटनेची माहिती मिळताच भोई समाज सेवा मदत संस्थेच्या वर्धा जिल्हा समन्वयकांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. श्री अशोक मोरे, श्री मधुकर बावणे, श्री अनिल ढाले, श्री पंकज बावणे आणि श्री शेखर दाते यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने मदतीचे आवाहन केले होते. समाजातून जमा झालेली आर्थिक निधी आज गेडाम कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला. यांची लाभली उपस्थिती. गुरुवार दि 7 मे 2026 रोजी झालेल्या या मदत वाटप प्रसंगी संस्थेचे स्थानिक समन्वयक श्री अशोक मोरे यांच्यासह श्री मधुकर बावणे, श्री राहुल पडाल, श्री रामा मोरे, श्री शेखर दाते, श्री गणेश पडाल, श्री अभिलाष पडाल, श्री अनिल ढाले आणि श्री निमसडे यांसारखे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळेच एका गरजू कुटुंबाला आम्ही आधार देऊ शकलो. स्वहाताने मदत करणाऱ्या सर्व बांधवांचे संस्था मनापासून आभार मानते. संस्था प्रतिनिधी भोई समाज सेवा सहाय्य संस्था. सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी प्रमोद चिनके. बातम्यांच्या अपडेटसाठी